दरम्यान राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी जोरदार चर्चा होती। यानंतर आज भाजपचे राम शिंदे यांच्या नावाची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड केलेली आहे। तर राम शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याची कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नसल्यानं त्यांनी उमेदवार जाहीर केला नव्हता। तर विधान परिषदेकडे फक्त राम शिंदे यांचा एकच अर्ज आलेला होता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात राम शिंदे नेमके कोण आहेत, कसा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे। राम शिंदे हे मूळच्या अहिल्यानगरचे आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत। तर 2014 मध्ये विधानसभेवर ते आमदार झालेले होते, त्यावेळेला निवडून आले होते। राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। तर 2014 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती, ते मंत्री होते। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी दिली होती, पण रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला आणि निवडणुकीतील पराभवानंतर राम शिंदेंना भाजपकडून विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं। तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेंचा पराभव झालाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय। तर नाराज राम शिंदेंची विधान परिषद सभापती पदावर वर्णी लावून भाजपकडून पुनर्वसन केल्याची चर्चा आहे। शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो आणि म्हणून शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो, तो शिकतही असतो आणि तो शिकवतही असतो। आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या पदावर बसल्यानंतर आपण अनेक गोष्टी या सभागृहातून ग्रहण कराल। चांगले पायंडे तयार करणं ही खरं म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांची एक मला असं वाटतं महत्त्वाची जबाबदारी असते, त्यामुळे ती तर आपण पार पाडालच। आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर आपण आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला या निमित्ताने आहे। राम शिंदेजी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात धरून पाळण्यात पडले नव्हते। कमालीच्या संघर्षातून तावून सुलाखून आपण बाहेर पडलात। काबाड कष्ट करून आपण उच्च शिक्षण घेतलं। सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित आणि समाजकारणाची जाण असलेले नेते आपण आहात आणि सर्वार्थाने आपली निवड ही अतिशय अचूक आहे। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियां को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। अहिल्यादेवींच्या वंशजातला चौंडीच्या सुपुत्राला आज या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात सर्वोच्च स्थानी बसवण्याचा मान या निमित्तानं मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।